बँकेच्या खातेधारकांसाठी नवीन नियमावली आता सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली आहे। तुमच्या बँकेचे खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल, पोस्ट ऑफिसमध्ये तुमच्या बँकेचे खाते असेल, महाराष्ट्र बँकेत तुमचं खातं असेल, बँक ऑफ इंडियामध्ये तुमच्या बँकेचे खाते असेल, तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या 12 बँकेच्या खातेधारकांसाठी सरकारच्या माध्यमातून नवीन नियमावली आता लागू करण्यात आली आहे। जे पुढील आठवड्यापासून सर्वांसाठी हे नवीन नियम आता त्या ठिकाणी लागू करण्यात येणार आहेत। जर तुम्ही पहिला नंबरचा नियम जर मोडला तर तुम्हाला 1000 रुपये दंड आता बँक आकारू शकते। बँक खात्यामधील बदललेले नियम सर्वांनी जाणून घेणं गरजेचं आहे, त्यामुळे लक्ष देऊन बघा, अन्यथा तुमच्या बँकेतील पैसे आता कट होऊ शकतात आणि हे दंडाच्या स्वरूपामध्ये पैसे कट होऊ शकतात। ज्यावेळी तुम्ही बँकेमध्ये पैसे का कट झाले जर असं विचारायला गेला तर तुम्हाला दंडाच्या स्वरूपात हे पैसे आता कट करून घेतले जाईल असं सांगण्यात येईल। त्यामुळे पहिला नियम जर तुम्ही मोडला तर लक्षात ठेवा 1000 रुपयांचा दंड तुमची बँक आता आकारू शकते। त्यानंतर दुसरा नियम यामध्ये थोडा कडक आहे, तो जर तुम्ही इथून पुढे मोडला तर तुम्हाला बँक 2000 रुपयांचा दंड आता इथून पुढे या ठिकाणी आकारू शकते। कारण या नियमांतर्गत सरकारने लोकांच्या फसवणुका होऊ नये, बँकेतील पैसे कोण काढून घेऊ नये यासाठी हा नियम आता लावला गेला आहे। त्यामुळे दुसरा नियम जर तुम्ही मोडला तर लक्षात ठेवा 2000 रुपयांचा दंड तुम्हाला बँक आकारू शकते। त्यानंतर तिसरा नियम थोडा त्याच्यापेक्षा जास्त कडक आहे। जर या नियमाचे तुम्ही उल्लंघन केलं तर तुम्हाला 5000 रुपयांचा दंड बँक तुमची आकारू शकते। तुमच्या बँकेतील पैसे सुरक्षित राहावे यासाठी हा नियम आता लावण्यात आला आहे, जो तुम्हाला पाळायचा आहे। त्यानंतरचा 4 नंबरचा नियम असा आहे, तो जर तुम्ही पाळला नाही आणि मोडला तर तुम्हाला तब्बल 25000 रुपयांचा दंड आता बँकेकडून आकारण्यात येणार आहे। आणि यामधील शेवटचा नियम इतका कडक आहे, जर तुम्ही पाळला नाही तर तुम्हाला 50000 रुपयांचा दंड 2 वर्षे जेल सुद्धा या ठिकाणी होऊ शकते। इतके कडक नियम आता सरकारच्या माध्यमातून लागू करण्यात आले आहेत। त्यामुळे तुमच्या बँकेचे खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल किंवा तुमच्या बँकेचे खाते पोस्ट ऑफिसमध्ये असेल किंवा तुमच्या बँकेचे खाते बँक ऑफ इंडियामध्ये असेल किंवा बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये असेल, तर अशा प्रकारच्या सर्व बँकधारकांसाठी आता हे त्या ठिकाणी नियम लागू करण्यात आले आहेत। जर हे नियम तुम्ही त्या ठिकाणी पाळले नाही तर सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला दंडाच्या स्वरूपात तुमच्या बँकेमधून ही रक्कम आता कट करण्यात येईल। म्हणजे पुढील आठवड्यापासून हे सर्व नियम तुमच्यासाठी आता लागू करण्यात येणार आहेत। त्यामुळे हे नियम सर्वांनी पाळायचे आहेत, अन्यथा तुम्हाला सुद्धा या दंडाचा सामना इथून पुढे आता करावा लागू शकतो असं स्पष्टपणे आता या नियमामध्ये सांगण्यात आलं आहे। सरकारच्या माध्यमातून आता सर्व बँकेच्या खातेधारकांसाठी तातडीची सूचना देण्यात आली आहे। त्यामुळे कोणताही दंड तुम्हाला होऊ नये यासाठी नेमकं तुम्हाला इथून पुढे कोणती काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे आता तुम्ही नक्की बघायचं आहे। जर तुम्ही बँकेमध्ये पैसे भरत असाल किंवा पैसे जर तुमची त्या ठिकाणी बँकेमध्ये पेन्शन वगैरे त्या ठिकाणी योजनांचे पैसे येत असाल आणि ते काढायला जात असाल, कोणत्या योजनांचे पैसे येत असतील तर त्यासाठी तुम्हाला आता हे नवीन नियम त्या ठिकाणी लागू केले आहेत। तुमचं जर पोस्टामध्ये त्या ठिकाणी एखादी एफडी तुम्ही करून ठेवली असेल तर सर्वांसाठी हे नवीन नियम या ठिकाणी आता लागू करण्यात आले आहेत, जे पुढील आठवड्यापासून सर्वांसाठी आता लागू करण्यात येणार आहेत। बँकेत खाते असणाऱ्या सर्व लोकांसाठी 5 नवीन नियम आता या ठिकाणी लागू करण्यात आले आहेत। तुमचं कोणत्याही बँकेत खातं असेल तर तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे। कोणत्याही बँकेत खातं असेल तर एका चुकीमुळे तुमचं बँक खातं सुद्धा बंद होऊ शकतं। मग ते नियम कोणते आहेत, तुम्हाला चुकून सुद्धा इथून पुढे या चुका तुम्ही आता करायच्या नाहीत। तर तुम्हाला तुमच्या बँकेच्या खात्यातले जर ही चूक केली तर पैसे भरता देखील येणार नाहीत आणि काढता देखील येणार नाहीत। हजारोंचा दंड तुम्हाला भरावा लागेल। मागील काही दिवसापासून अनेक खातेधारकांना हा दंड आता होऊ लागला आहे। अनेक बँक खातेधारकांवर कारवाई सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे। कोर्टाच्या नोटीस देखील यायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे जर तुमच्या बँकेमध्ये तुमचं खातं असेल, एक तुमच्या बँकेमध्ये खातं असेल, 2 बँकेमध्ये खाते असेल, 3 बँकेमध्ये खाते असेल, त्यातल्या त्यात सर्वात महत्त्वाची तातडीची सूचना आहे ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, पोस्टात खातं असेल आणि बँक ऑफ इंडियामध्ये खाते असेल
तर या महत्त्वाच्या 4 मोठ्या बँकेमध्ये सर्वात जास्त बँकेच्या खातेदारांनी खाते उघडून ठेवले। यांना तातडीची सूचना कोणत्या आल्या लक्ष देऊन बघायचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुमच्या बँकेचं खातं काढून 2 वर्ष 3 वर्ष अशा प्रकारे जर तुमचं खातं त्या ठिकाणी जुनं असेल तर तुमच्यासाठी वेगळे नियम आता या ठिकाणी आलेले आहेत। तुम्ही महिला असाल, पुरुष असाल, ज्येष्ठ नागरिक असाल, लाडक्या बहिणी असाल, पेन्शनधारक असाल, शेतकरी असाल, शेतकरी तुम्ही नमो शेतकरीचा व PM किसानचा लाभ त्या ठिकाणी बँकेत घेत असाल तर अशा सर्व नागरिकांसाठी बँकेचे नियम पुढील आठवड्यापासून आता लागू करण्यात येणार आहेत। बँकेतील फसवणुका टाळण्यासाठी सरकारच्या माध्यमातून नवीन नियम आता लागू करण्यात आले आहेत। जे नियम जाणून घेणं या ठिकाणी आता गरजेचं आहे। अनेक लोकांना हे नवीन नियम माहिती नसल्यामुळे बँक खात्याच्या बाबतीत अशा काही चुका करून बसतात आणि मग त्यांच्यावर खटले दाखल होतात, पोलीस सुद्धा घरी येतात। मग पश्चाताप करण्याशिवाय दुसरी वेळच नसते आणि मोठा दंड सुद्धा आता या ठिकाणी त्यांना होऊ शकतो। मग कोणते नियम आहेत बघा, आता बघा या ठिकाणी प्रत्येक नियम या ठिकाणी तुम्हाला आता समजावून सांगणार आहे। पहिला नियम न पाळणाऱ्या नागरिकांना खातेदारांना 1000 रुपये दंड होईल। दुसरा नियम न पाळणाऱ्या खातेदारांना 2000 रुपयेपर्यंत दंड आता होऊ शकतो। तिसरा नियम न पाळणाऱ्या खातेदारांना 5000 रुपयेपर्यंत दंड होऊ शकतो। 4 नंबरचा नियम न पाळणाऱ्या खातेदारांना 25000 रुपयांचा दंड होऊ शकतो। आणि शेवटचा 5वा नियम सर्वात कडक आलाय, जो जर तुम्ही पाळला नाही तर 50,000 रुपयांचा दंड आणि वरून तुम्हाला त्या ठिकाणी 2 वर्षाची जेल सुद्धा होऊ शकते। आता बघा नियम क्रमांक 1 सर्वांनी कान देऊन ऐकायचा आहे। पहिला नियम अशा लोकांसाठी आहे ज्यांनी बँक खातं उघडलं आहे पण एकापेक्षा जास्त बँक खाते उघडलेत, म्हणजे 1 बँक खातं, 2 बँक खातं, 3 बँक खातं अशा प्रकारे वेगवेगळ्या बँकामध्ये एकापेक्षा जास्त बँक खातं जर तुम्ही उघडले असतील तर पहिला नियम खास तुमच्यासाठी आता आलेला आहे। जो जर मोडला तर तुम्हाला हजारो रुपयांचा दंड होतो। पण यातील 2 क्रमांकाचा नियम सगळ्यात महत्त्वाचा आहे। तो जर मोडला तर 2000 रुपयांचा दंड होणार आणि 3 नंबरचा नियम मोडला तर 5000 रुपयांचा आणि पुढचा नियम जर तुम्ही मोडला तर 50,000 रुपयांचा दंड आणि तुमच्याकडून त्या ठिकाणी आता 2 वर्षाची जेल सुद्धा होऊ शकते। त्यामुळे सर्वात कडक नियम 5 नंबरचा आहे, जो ऐकल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ बंद करू नका। कारण जर तुम्ही या ठिकाणी हा नियम पाळला नाही तर तुम्हाला बँकाकडून मोठा दंड आता वसूल केला जाऊ शकतो। आता बघा पहिला नियमाकडे आपण वळूया, तो म्हणजे आता जर तुमच्या 2 खाते असतील बँकेमध्ये, आता 3 खाते असतील किंवा एकापेक्षा जास्त खाते जर तुमचे असतील तर तुमच्यासाठी आता बघा या ठिकाणी नियम आलाय। म्हणजे काय करता तुम्ही आता पोस्ट ऑफिसमध्ये एखादी FD तुम्ही केलेली असते म्हणून तिथे पण खाते खोलता आणि स्टेट बँकेचे खाते असावं म्हणून स्टेट बँकेत पण खातं तुम्ही उघडलं असतं। म्हणजे 2-2 बँकेच्या खातेदारांसाठी पहिला नियम आलाय। जर हा नियम तुम्ही पाळला नाही तर तुम्हाला एक मोठा दंड तुम्हाला होऊ शकतो। जर एकापेक्षा जास्त खाते तुमचे असतील बँकेमध्ये, 2 असतील, 3 असतील, सरकारी बँकेत असू द्या, निम सरकारी असू द्या, खाजगी असू द्या, जर एक बँक सोडून 2 बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर त्या ठिकाणी आता तुम्हाला हा नियम लागू होतोय। कारण सगळ्या बँकेचे खाते पॅन कार्डला लिंक असतात आणि बऱ्याच वेळा 0 बॅलन्सची ऑफर बँका देत असतात। 0 रुपये टाकून त्या ठिकाणी सगळेजण त्या ठिकाणी बँकेचे खाते सुद्धा आता उघडण्याची प्रोसेस आता अनेक बँकांनी सुरू केली आहे। त्यामुळे बरेच लोक इथं खातं उघडतात, पण याच्यामध्ये आता प्रॉब्लेम असा होतो की जर तुम्ही त्या खात्यामध्ये बॅलन्स मेंटेन जर इथून पुढे केला नाही तर एक विशेष आकडा जो रक्कम आहे बँकेने ठराविक रक्कम जर तुम्हाला सांगितले, जर तुम्ही ठेवला नाही तर तुम्हाला त्या ठिकाणी आता तुम्हाला स्पष्टपणे सांगितले की आता तुम्हाला दंड होऊ शकतो। आता बघा काही बँकामध्ये मिनिमम शिल्लक बॅलन्स ठेवायची रक्कम 500 असते, काही जणांची 2000 असते तर काही जणांची 5000 सुद्धा असते। आता बघा तुम्ही तुमच्या बँकेचे नियम किती आहेत बघा। आता बघा तुम्हाला उदाहरणासहित समजावून सांगतो। 5 बँकेमध्ये जर तुम्ही वेगवेगळ्या खातं उघडलं असेल आणि प्रत्येक बँकेमध्ये 1000 रुपये त्या ठिकाणी मिनिमम बॅलन्स जर असेल तर तुमचे 5000 रुपये बँकेमध्ये अडकून पडतात। पण दंड कशा पद्धतीने होते हे तुम्ही आता लक्षात घ्यायचं आहे। म्हणजे इथे कशा पद्धतीने तुम्हाला दंड बँक त्या ठिकाणी आकारू शकते बघा। यामध्ये काय होणार आहे, एक प्रकारची नवीन EKYC तुम्हाला करावी लागणार आहे। बऱ्याच वेळा काय होतं
की दोन बँकेचे जर तुमचे खाते असतील, दोन बँक खात्याला एक नंबर तुम्ही त्या ठिकाणी एक नंबर जोडलेला असतो, तर एक नंबर जर त्या ठिकाणी तुम्ही दोन बँकाला जर जोडला असेल तर आता बँकाकडून एक नवीन प्रकारची ई-केवायसी तुम्हाला आता करायला सांगितले आहे। जर तुम्ही ई-केवायसी केली नाही तर तुम्हाला बँक दंड करू शकते। मग ही ई-केवायसी कशी करायची आहे तुम्हाला पुढे सांगणार आहे, त्यासाठी तुम्ही पूर्ण त्या ठिकाणी संपूर्ण व्हिडिओ बघा, 2 मिनिटे आता लक्ष देऊन बघायचं आहे। तसेच मिनिमम बॅलन्स न ठेवल्यास सुद्धा आता या ठिकाणी तुम्हाला दंड बँक आकारू शकते। एकाच मोबाईल नंबर वेगवेगळ्या खात्याला जोडल्यास मोठा फ्रॉड होऊ शकतो आणि मोठा दंड त्याच्यामध्ये होऊ शकतो। दुसरा नियम या ठिकाणी असा आहे जे जुन्या खातेधारकांसाठी आलेला आहे। काही लोकांनी बरेचसे खाते उघडून ठेवले आणि ते विसरून गेले आहेत। 1 वर्ष झाले, 2 वर्ष झाले, 5 वर्ष झाले, त्यांनी त्या बँकेकडे बघितलं पण नाही, फक्त उघडून ठेवले। मग रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार निष्क्रिय खातं ठरवलं जातं ते, ज्यावेळेस 24 महिने म्हणजेच 2 वर्ष कुठलाही व्यवहार तुम्ही बँकेमध्ये करत नाही तर ते आता रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार निष्क्रिय खातं त्या ठिकाणी ठरवलं जातं आणि निष्क्रिय खातं एकदा का झालं त्याच्यातून कुठलेही पैसे तुम्ही काढू शकत नाही आणि कुठलेही पैसे त्या ठिकाणी भरू देखील शकत नाही। याच्यामध्ये होतं असं, तुम्हाला बँकेकडून दंड तर होणारच, पण दुसरी गोष्ट अत्यंत भयंकर या ठिकाणी आता घडू लागली आहे। जर तुम्ही बँकेचं एखादं खातं खोललंय आणि 2 वर्ष 3 वर्ष त्या ठिकाणी अजिबात बघायलाच गेलं नाही, फक्त त्या ठिकाणी तुम्ही बँकेचं खातं उघडून ठेवले, तर सगळ्यात मोठं त्या ठिकाणी तुम्ही चूक करतात। कारण आता एक भयानक घटना त्या ठिकाणी एका गावामध्ये घडल्या, ती म्हणजे एका व्यक्तीचं जुनं अकाउंट होतं, त्याच्यात फक्त त्याने 500 रुपये त्या ठिकाणी टाकून ठेवले होते। पण ते आता काय केलं त्या ठिकाणी बघा, एक चोर होता आणि त्या चोरांनी काय केलं, कुठले तरी 5 लाख रुपये चोरून आणले होते आणि या 500 रुपये असणाऱ्या व्यक्तीच्या त्या ठिकाणी बँकेत टाकून दिले होते। आणि जेव्हा त्या व्यक्तीला काहीच माहित नव्हतं तेव्हा पोलीस त्याच्या घरी आले आणि त्याला म्हणले की 5 लाख रुपये तू चोरले, तेव्हा त्याच्या पायाखालची त्या ठिकाणी जमीन सरकायला सुरुवात झाली। कारण की त्याला माहितीच नव्हतं की काय झालं, कारण की ते खातं निष्क्रिय झालं, त्याचे कुठले मेसेज येत नव्हते। अशा प्रकारच्या लोकांना हा दंड आता भरावा लागला, त्याला 50,000 रुपयांचा दंड त्या ठिकाणी लागला आणि तो आज सुद्धा जेलमध्ये आहे आणि त्या ठिकाणी कायदेशीर त्या ठिकाणी लढाई लढू लागला आहे। आता बघा पुढचा नियम आहे तो म्हणजे आधार लिंकिंगच्या बाबतीत आणि ई-केवायसीचा। तिसरा नियम तुमच्या खात्याच्या सुरक्षेसाठी आलेला आहे, चालू ठेवण्यासाठी बँक खातं आलेलं आहे। बरेचसे लोक काय करतात, आधार लिंकिंग करत नाहीत, वेगवेगळ्या बँक खाते खोलतात, कुठल्याही प्रकारची ई-केवायसी करत नाहीत। प्रत्येक वेळा 31 मार्च नंतर नवीन वर्षात ई-केवायसी करायला त्या ठिकाणी बँका सांगत असतात, पण काहीच करत नाहीत। आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, जमा करायचं असतं, तुमची ओळख प्रत्येक वेळा त्या ठिकाणी करून द्यायची असते, जेणेकरून बँकेला खात्री होईल की तुम्ही कस्टमर त्या बँकेचे आहात, नाहीतर जवळपास तुम्हाला 5,000 रुपयांचा दंड त्या ठिकाणी लागू शकतो। त्या ठिकाणी बँकेतील व्यवहार सुद्धा बंद होऊ शकतात, कुठल्याही योजनांचे पैसे तुमच्या खात्यावर त्या ठिकाणी येणार नाहीत। त्यामुळे तुम्ही सारखं त्या ठिकाणी पैसे त्या ठिकाणी काढायचं आहे, त्या ठिकाणी भरत राहायचं आहे। बँकेला वाटलं पाहिजे की तुम्ही त्यांचे कस्टमर आहात आणि पैसे त्या ठिकाणी भलेही तुम्ही त्या ठिकाणी 500 रुपये काढायचं आणि लगेच 10-15 मिनिटात त्या ठिकाणी तुम्ही भरून टाकायचं आहे, जेणेकरून बँकेला पण समजेल की कस्टमर ऍक्टिव्ह आहे। तर अशा प्रकारचे नियम तुमच्यासाठी आलेले आहेत। आता बघा मित्रांनो, लक्षात ठेवा, हे जे सर्व बँकांचे नियम आहेत तर ते तुमच्यासाठी आहेत, कोणती फसवणूक होऊ नये, तुमच्या बँकेतील पैसे सुरक्षित राहावे यासाठी नियम आलेत, ज्याचं पालन तुम्हाला करायचं आहे। तसेच ई-केवायसी करून घ्यायचं आहे, म्हणजेच आधार कार्ड अपडेट करून बँकेच्या खात्याला जोडून घ्यायचं आहे। व तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।